दिव्याखाली अंधार या म्हणीचा प्रत्यय कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी येतोय। कोल्हापुरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या शाहू स्टेडियमच्या दुकानगाळ्यांची भीषण अवस्था आहे। विशेषतः तळमजल्यावर असलेल्या दुकानगाळ्यांचे अनेक गंभीर प्रश्न आहेत। कचऱ्याचे ढीग, शेवाळलेल्या वेड्यावाकड्या पायऱ्या आणि फरशा, प्रचंड चिखल आणि वाहत येणारं पावसाचं पाणी यामुळे शाहू स्टेडियममधील दुकानगाळे म्हणजे कोंडवाडे बनले आहेत। शाहू स्टेडियमची मालकी शासनाची आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच आता शाहू स्टेडियमच्या दुरावस्थेकडे लक्ष देणं गरजेचं आहे। अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतर एकमेकांकडे बोट दाखवण्यात काहीच अर्थ नाही। कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या शाहू स्टेडियमच्या बहुतांश दुकानगाळ्यांची बिकट अवस्था आहे। गोखले कॉलेजकडील काही दुकानगाळे आणि टेंबे रोडवरील काही दुकानगाळे व्यवस्थित दिसतात, पण मुळात शाहू स्टेडियममधील 60 ते 70% दुकानगाळे अजून बंद अवस्थेत आहेत। तर जे काही दुकानगाळे सुरू आहेत त्याची डागडुजी किंवा देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नाही। त्यातही तळमजल्यावरच्या दुकानगाळ्यांची अत्यंत भीषण अशी परिस्थिती आहे। रावणेश्वर मंदिर शेजारी असलेल्या दुकानगाळ्यात येण्यासाठी 8 ते 10 पायऱ्या उतरून खाली यावं लागतं, पण या पायऱ्यांची बांधणीच मुळात चुकीची आहे। त्यामुळे अनेक जण अडखळतात। तर पावसामुळे पायऱ्यांवर आणि तळघरातील पॅसेजमध्ये सुद्धा प्रचंड शेवाळ साचलंय, त्यावरून घसरून पडण्याचा धोका आहे। शिवाय पॅसेजमध्ये कचऱ्याचे ढीग पडून आहेत। पावसाची एखादी जोरदार सर पडली तरी रस्त्यावरून वाहत येणारं पाणी थेट खालच्या पॅसेजमध्ये येतं। परिणामी इथले दुकानदार आणि ग्राहकही वैतागले आहेत। फुटबॉलची एखादी मॅच असली की गॅलरीतून पडणारा कचरा आणि मावा खाऊन थुंकणाऱ्यांचा वर्षाव यामुळे तर शाहू स्टेडियममधील दुकानदार वैतागले आहेत। शिवाय या परिस्थितीबद्दल कुणाकडे तक्रारही करता येत नाही। काही वर्षांपूर्वीच शाहू स्टेडियमच्या जागेची मालकी राज्य शासनाची असल्याचं स्पष्ट झालंय। तर KSA कडून नाममात्र भाडेतत्वावर शाहू स्टेडियमची देखभाल केली जाते। मुळात फुटबॉल खेळाला चालना आणि खेळाडूंना प्रोत्साहन यासाठी KSA काम करत आहे। अशा वेळी राज्य शासनानं पर्यायानं कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाहू स्टेडियमच्या इमारतीची देखभाल दुरुस्ती करणं अपेक्षित आहे, पण त्याकडे साफ दुर्लक्ष आहे। त्यामुळे शाहू स्टेडियममधील दुकानगाळ्यांच्या समस्यांना कुणी वाली आहे की नाही असा प्रश्न पडतो।